Audio Jungle. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर कान्हा एज्युकेशनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण ट्रान्सफॉर्मरबद्दल डिस्कस करणार आहोत. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की मग ट्रान्सफॉर्मर आपण स्टार्टिंगपासून कसा डिझाईन केला किंवा त्यासाठी कोणकोणते आपण मटेरियल वापरले होतं किंवा त्याची सुरुवात कशी करायची. इन द सेन्स ऑफ मी तुम्हाला सांगितलं होतं की बघ कॉईल वगैरे जे असेल, आपण कॉईल सिंगल कॉईलपासून तर आपण डबल कॉईल कशी तयार केली आणि ते कॉईल कशी वर्क केली ते आपण आता डिस्कस केलेलं होतं. ओके, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पिक्चर आला होता बघा परमेबिलिटीबद्दल. आता आपण परमेबिलिटीबद्दल सुद्धा डिस्कस केलं होतं की परमेबिलिटी जे असेल तो कशाने शो करतो, आपण म्यूने शो करतो, आहे की नाही. आणि ही जी परमेबिलिटी असते ती डिफरंट मटेरियल जे असेल त्या डिफरंट मटेरियलची डिफरंट वेगळी असते, बरोबर आहे. म्हणजे परमेबिलिटी म्हणजे आपण बघितलं होतं की जो मॅग्नेटिक फ्लक्स जे असेल त्या सेटअप करायला हेल्प करतो किंवा जास्तीत जास्त मॅग्नेटिक फ्लक्स जे सेटअप होत असतं ते कशामुळे होतात, या मटेरियलची परमेबिलिटी जास्त असेल. मग त्या रिलेटेड आम्ही छोट्या कन्सेप्टसुद्धा बघितल्या होत्या. जसं की तुम्हाला बरेच काही एक्झाम्पल सांगितली होती कोणत्या मटेरियलची परमेबिलिटी कशी असेल किंवा कोणाची जास्त असेल तेही आपण डिस्कस केलं होतं, बरोबर आहे. तर यासाठी एक महत्त्वाची गोष्ट जी असेल मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण बी सुद्धा डिस्कस केला होता आणि एच सुद्धा डिस्कस केला होता. तर म्हटलं होतं आपण BH, बरोबर आहे, मॅग्नेटिक फील्ड डेन्सिटी आणि मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. तर ह्या ज्या दोन गोष्टी असेल किंवा ह्या ज्या दोन क्वांटिटी असेल याच्यानुसार एक तुमचा कर्व तयार होतो, बरोबर आहे. आणि हा कर्व तुम्हाला ट्रान्सफॉर्मर ॲज वेल ॲज DC मशीन समजायला खूप मोठी मदत करणार आहे, बरोबर आहे. म्हणजे असं नाही की तुम्हाला फक्त दोन्ही मशीनच असेल, पूर्ण मशीन समजण्यासाठी तुम्हाला हा BH कर्व म्हणजेच इंडायरेक्टली परमेबिलिटी खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. जसं तुम्ही बघितलं असेल ज्यावेळेस तुम्ही DC मशीन शिकणार आहे त्यावेळेस तुम्हाला DC मशीन म्हणजे जनरेटर नावाचा टॉपिक आहे, बरोबर आहे. त्याच्यामध्ये आपल्याला व्होल्टेज बिल्डअप करावं लागतं, क्लिअर आहे. व्होल्टेज बिल्डअप करणे म्हणजे सरसर काय, त्याच्यामध्ये एक रेसिड्युअल मॅग्नेटिझम नावाची कन्सेप्ट असते. तर ती काय असेल आपण आता BH कर्वच्या हेल्पने थोडी त्याला समजण्याचा प्रयत्न करूया. बघा, आता हा कर्व जर तुम्ही समोर बघितला तुम्हाला याच्यात एक्झॅक्ट लक्षात येईल की हा जो असतो याला म्हणतो आपण BH कर्व. हा कसा तयार झाला मी तुम्हाला थोडं त्याचं बॅकग्राऊंड सांगतो. बघा, तुम्हाला जे बेसिकली आपण जस्ट 2-3 फॉर्म्युले डिस्कस केले होते ते आपण बघूया. बघा, B इज इक्वल टू काय, म्यू इंटू H हा एक फॉर्म्युला तुम्हाला माहीत पाहिजे. जस्ट आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत. B इज इक्वल टू काय, दुसरा कोणता आहे, फाय अपॉन ए. हा फॉर्म्युला सुद्धा तुम्हाला माहिती आहे. मी तुम्हाला म्हटलं होतं बाबा मला फळं आणा, क्लिअर आहे. हां, त्याच्यानंतर आपण बघितलं होतं फ्लक्स डेन्सिटी म्हणजे इंटेन्सिटीचा, तर म्हटलं होतं आपण MMF, आपण काय म्हटलं होतं त्याला L, बरोबर. याला जर तुम्ही डिस्ट्रीब्यूट केला अजून तुम्हाला कसं येईल, NI आपण काय असेल ते L. आता हा जो असेल तो कोणता असतो, मॅग्नेटायझिंग करंट, क्लिअर आहे. हां, अपेक्षा करतो तुम्हाला तिन्ही फॉर्म्युले जे असेल ते व्यवस्थित रिकॉल झाले असेल, क्लिअर आहे. हां, आता ॲक्च्युअल जे असेल ते BH कर्व कसा डिझाईन होतो बघा. तुम्ही याला जर बघितलं B इज इक्वल टू काय, म्यू इंटू H. तुम्ही याला जर कम्पेअर केलं Y इज इक्वल टू काय असेल, MX. जसं आपण बघितलं तर मॅथमॅटिकमध्ये इक्वेशन बघतो की Y इज इक्वल टू MX प्लस C असेल, तर Y इज इक्वल टू असेल M इंटू X. जर केलं तर तुम्हाला माहिती आहे M जो असेल त्याचा स्लोप जे असेल तर आपण काढलं तर काय येईल, Y काय असेल रे, X, बरोबर आहे. आणि याला जर तुम्ही समोर सेम इक्वेशन जर डिझाईन केलं तर काय होईल, म्यू इज इक्वल टू काय असेल, B अपॉन H, बरोबर आहे. मग तुम्ही जर सर याला कम्पेअर केलं, बरोबर, याला जर आपण कम्पेअर केलं तर कसा दिसेल बघा. तुम्ही याला बघू शकता, हा जो Y असेल तो आपण कोणासोबत कम्पेअर करणार, B, आणि हा X असेल तो कोणासोबत करणार, H सोबत, बरोबर आहे. मग याचा अर्थ काय सर, की जो X ॲक्सिस असेल त्या ॲक्सिसवर माझा काय असणार सर, H, आणि Y ॲक्सिस असेल त्याच्यावर काय असेल माझा B असेल, क्लिअर आहे. अजून महत्त्वाची गोष्ट, आता हा जो असेल याला आपण अजून कम्पेअर केलं तर याला कम्पेअर करताना तुम्हाला अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की जसा पुढचा फॉर्म्युला आपण डिस्कस केला बरोबर हा वाला, ओके. तर हा B जो असेल तो कोणासोबत डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल, म्हणजे सर काय की B वाढवला म्हणजे काय होणार आहे आणि H वाढवला म्हणजे काय होणार, किंवा B आणि H जो चेंजेस आपण करतो तो कसा होईल ते आपण आता डिस्कस करूया. ओके, बघा, त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं ॲक्च्युअली तर B जो असेल तो काय असेल, डायरेक्टली प्रोपोर्शनल ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स, आणि H जो असेल तो काय असेल, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ऑफ मॅग्नेटायझिंग करंट, क्लिअर आहे. डायरेक्टली प्रोपोर्शनल ऑफ मॅग्नेटायझिंग करंट म्हणजे सर काय सर, माझा H वाढला म्हणजे काय वाढला, IM वाढला, आणि B वाढला म्हणजे काय वाढला, माझा फाय वाढला, क्लिअर आहे, कळालं. आता B आणि H कुठं ठेवायचं हे लक्षात आलं असेल. हे फॉर्म्युला जस्ट लक्षात ठेवा, तुम्हाला या फॉर्म्युलावरून सर लक्षात राहील Y इज इक्वल टू MX करायचं. त्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की Y म्हणजे B कुठं असेल आणि X कुठं असेल. जनरली अजून एक कन्सेप्ट लक्षात ठेवा की जो Y असतो तो डिपेंडंट असतो आणि X ॲक्सिस कसा असतो, इंडिपेंडंट ॲक्सिस असतो, क्लिअर आहे. आता हा जो आपण डिझाईन करतो त्याच्यामध्ये आता ॲक्च्युअल काय होत असतं की त्याला म्हणतो असतो आपण ओरिजिन, याला काय म्हणतो आपण ओरिजिन पॉईंट, बरोबर आहे. आता काय होईल की आपण समजा जो ट्रान्सफॉर्मर आता मी तुम्हाला डिस्कस केला पाठीमागे, आपण एक कॉईल घेतली होती, बरोबर आहे, आणि या कॉईलला काय केलं, एक सप्लाय दिला होता,
क्लिअर आहे. सप्लाय दिल्यानंतर काय झालं होतं त्याच्यामध्ये बघा, या कॉईलला सप्लाय दिल्यानंतर काय झालं, त्याच्यामधून करंट फ्लो होतो, बरोबर आहे. आणि करंट फ्लो झाले की त्याच्याकडे काय होतं असं मॅग्नेटिक फ्लक्स. म्हणजे सर काय आपल्याला मॅग्नेटिक फ्लक्स सेटअप करायचे आहे. हे बघा फाय, मी काय म्हणतो तुम्हाला, आपल्याला करंट द्यायचं आहे आणि मॅग्नेटिक फ्लक्स काय करायचे आहे, सेटअप करायचे. आणि याच्यामध्ये मेन पिक्चर आला होता तो परमेबिलिटीचा, बरोबर आहे. मग सर ज्याची परमेबिलिटी जास्त त्याच्यामध्ये मॅग्नेटिक फ्लक्स इझिली सेटअप होतात, त्यांची परमेबिलिटी कमी त्याच्यामध्ये मॅग्नेटिक फ्लक्स कमी सेटअप होतात. मग याचा अर्थ काय होतो, इथं जर तुम्ही बघितलं बघा, मी सुरुवातीला काही ना काही करंट दिला, सुरुवातीला मी काही ना काही करंट दिला सॉरी जनरली आपण सुरुवातीला म्हणतो करंट 0 आहे आणि माझ्या फ्लक्स पण काय 0 आहे. क्लिअर. त्यावेळेस मी हळूहळू माझं करंट वाढवत गेलो, बरोबर. करंट जसा मी वाढत गेलो, करंट वाढला, फ्लक्स वाढला, करंट वाढला, फ्लक्स वाढला, करंट वाढला, फ्लक्स वाढला, करंट वाढला, फ्लक्स वाढला. म्हणजे अशी सिच्युएशन हळूहळू कुठपर्यंत झालेली, जर तुम्ही बघितलं ते ए पॉईंटपर्यंत. कुठपर्यंत आला असं, हे ए पॉईंटपर्यंत, बरोबर आहे. या पॉईंटपर्यंत माझं काय झालं सर, करंट वाढला तर फ्लक्स पण वाढतात, करंट वाढला की फ्लक्स पण वाढतात, करंट वाढला की फ्लक्स पण वाढतात, बरोबर आहे. इथपर्यंत मी आलो. पण इथे जर तुम्ही बघितलं त्याच्यानंतर काय झालं, आता तुमचे जे मॅग्नेटिक फ्लक्स असेल ते कसे असेल तर कॉन्स्टंट असेल. कसे असेल, कॉन्स्टंट. म्हणजे याच्यानंतर माझे मॅग्नेटिक फ्लक्स आता वाढत आहे का, नाही वाढत, बरोबर आहे. मग ह्या काय झालं आता कॉन्स्टंट. म्हणजे मी करंट जरी वाढवत गेलो, बघा करंट मी वाढवत गेलो आणि माझ्या मॅग्नेटिक फ्लक्स आता वाढणार आहे का, नाही. त्यालाच म्हणतो असं आपण सॅच्युरेशन पॉईंट. काय म्हणतो आपण त्याला, सॅच्युरेशन पॉईंट, बरोबर आहे. आता या सॅच्युरेशन पॉईंटपर्यंत तुम्ही आले. आता हे मॅथमॅटिकल जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही कसं लक्षात ठेवू शकता, बघा एच इज इक्वल काय म्हणलं आपण, एन इंटू आय एम अपॉन एल. काय म्हणलं आपण त्याला, एन इंटू काय म्हणलं, आय एम अपॉन एल, बरोबर. हां, अजून एक दुसरा फॉर्म्युला जर तुम्ही बघितला असेल, बरोबर, तर तुम्हाला लक्षात आलं असेल, तुम्ही आपण जे ओम्स लॉ म्हटलं होतं, बरोबर आहे. ओम्स लॉ ऑफ मॅग्नेटिक फील्ड, बरोबर आहे. तुम्हाला माहिती आहे ओम्स लॉ ऑफ मॅग्नेटिक फील्ड आपण काय लिहिला होता, फाय इज इक्वल काय म्हटलं होतं त्याला, एम एम एफ अपॉन एस. काय म्हटलं आपण त्याला, एम एम एफ अपॉन एस, बरोबर. हा एक फॉर्म्युला सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. क्लिअर आहे. आणि हा एक फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला जेणेकरून आता लक्षात येईल मी याचा, म्हणजे हे असं जे सांगतोय ते रिलेशन कुठून आलं. आता इथे जर तुम्ही बघितलं बघा, फाय इज इक्वल टू काय, एम एम एफ आपण काय म्हटलं त्याला एस, बरोबर. याला जर तुम्ही अजून डिस्ट्रीब्यूट केलं काय होईल, एन इंटू आय एम आपण काय लिहितं एस, बरोबर. आणि हे जर इक्वेशन आपण अजून त्याला इझिली करण्याचा प्रयत्न केला काय होईल, फाय एस इंटू इथं काय आलं, एन इंटू आय एम, बरोबर. इथं काय आलं, एन इंटू आय एम, बरोबर आहे. मग आता हा इक्वेशन मला काय सांगतो सर, हा इक्वेशन मला काय सांगतो, मी तुम्हाला आता जे ओरली बोललोय तेच बघा, म्हणजे तुम्हाला डायग्रामॅटिकमध्ये बोललो बघा, जसं जसं मी आय एम वाढवत गेलो तसंच माझं काय होणार आहे, माझ्या फ्लक्स वाढला, बरोबर. जसं जसं मॅग्नेटिक फ्लक्स मी वाढत सॉरी मॅग्नेटिक करंट वाढवत गेलो तसं म्हणजे काय होतील, मॅग्नेटिक फ्लक्स वाढतात, बरोबर आहे. किंवा मी कमी केलं तर कमी होते, बरोबर आहे. मग आता एका सिच्युएशनपर्यंत माझे फ्लक्स काय झाले सर, सेटल झाले, बरोबर आहे. आता ही सिच्युएशन म्हणजे काय, सॅच्युरेशन पॉईंट. सॅच्युरेशन पॉईंट माझे फ्लक्स काय सर, कॉन्स्टंट मी करंट वाढवत गेलो, काही फायदा आहे का, नाही, बरोबर. मग आता दुसरी गोष्ट काय की जर समजा मी आता करंट कमी करण्याचा प्रयत्न केला, बरोबर नाही, मॅग्नेटिक करंट काय केला सर, कमी करायचा प्रयत्न केला, मी वापस किंवा रिटर्न मी असेल तर या पाथने यायला पाहिजे, बरोबर. जसं गेलो मी तसं काय व्हायला पाहिजे, या पाथने मी रिटर्न यायला पाहिजे, बरोबर आहे. पण तसं न होता काय होतं की हा जो असेल तो पाथ माझा काय झाला, चेंज झाला. म्हणजे मी काय झालं, ज्यावेळेस माझं करंट कमी कमी करत गेलो, जसं मॅग्नेटिक मला करंट कमी करत गेलो, तर मी पी पॉईंटला आलो, स्मॉल पी या पॉईंटला आलो. आणि मी जे असेल ती वाय ॲक्सिस असेल त्याला मी टच केलं, म्हणजे काय असेल माझा जो फ्लक्स असेल ते माझे 0 झाल्याकडे नाही झाले. लक्षात ठेवा हा पॉईंट, माझे फ्लक्स 0 झाले का नाही. आणि हा जो पॉईंट असतो त्याला म्हणतो असतो आपण रेसिड्युअल फ्लक्स. काय म्हणतो आपण त्याला, रेसिड्युअल फ्लक्स. हे जे रेसिड्युअल फ्लक्स असतात की त्या माझ्या फ्लक्स 0 न होता काही ना काही फ्लक्स माझ्या त्याच्यामध्ये दिसेल, त्याला म्हणतो असतो आपण रेसिड्युअल फ्लक्स. आणि हे जे असतात 2 to 5% ऑफ फुल लोड फ्लक्स असेल. काय असेल या, 2 to 5% ऑफ फुल लोड फ्लक्स, पक्का लक्षात ठेवा, बरोबर आहे. रेसिड्युअल फ्लक्स असेल ते माझे किती असतात, 2 to 5% ऑफ फुल लोड फ्लक्स. आणि त्याला दुसरा एक वर्ड आहे त्याला म्हणतो आपण रिटेंटिव्हिटी. त्याला काय म्हणतो आपण रिटेंटिव्हिटी, बरोबर आहे. मग मी अजून जर माझं करंट कमी कमी करत गेलो, कमी कमी करत गेलो, निगेटिव्ह करत गेलो, असं करत 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 इथपर्यंत आलो, ही असते माझी अपोजिट डायरेक्शन किंवा त्याला म्हणतो निगेटिव्ह सॅच्युरेशन. क्लिअर आहे. त्यानंतर मी परत जर माझं करंट वाढवत गेलो वाढवत गेलो वाढवत गेलो वाढवत गेलो वाढवत गेलो तर परत माझ्या सॅच्युरेशन पॉईंटपर्यंत आलो. बट एक लक्षात ठेवा, मी कुठेही 0 झालेलो नाही, म्हणजे मी ओरिजिनपासून पास झालो का नाही, बरोबर आहे. म्हणून एक लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट पॉईंट, हा जो दिसतो तुम्हाला पिंक कलरचा, हा जो कर्व असतो त्याला म्हणतो आपण ओरिजिनल कर्व. काय म्हणतो आपण त्याला, ओरिजिनल कर्व, म्हणजे त्याला म्हणतो आपण फ्रेश कर्व, बरोबर. हा कोण असतो, ओरिजिनल कर्व जो असतो पूर्ण फ्रेश कर्व. क्लिअर आहे. हां, त्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट की या पॉईंटपासून, बरोबर ना, या पॉईंटपासून ते इथपर्यंत, क्लिअर आहे, इथपर्यंत हा जो कर्व असतो त्याला म्हणतो असतो आपण अनसॅच्युरेटेड कर्व किंवा त्याला म्हणतो आपण अनसॅच्युरेटेड रिजन. काय म्हणतो आपण त्याला, अनसॅच्युरेटेड रिजन. काय म्हणतो आपण त्याला, अनसॅच्युरेटेड रिजन. आणि इथून पुढचा जो असतो त्याला म्हणतो असतो आपण सॅच्युरेशन रिजन.
आपण त्याला सॅच्युरेशन रिजन. पक्का लक्षात ठेवा महत्त्वाच्या गोष्टी, बरोबर आहे, की हा जो पार्ट असतो त्याला म्हणतात आपण रेसिड्युअल फ्लक्स. त्याकडे 2 to 5% ऑफ फुल लोड फ्लक्स असतात, बरोबर आहे. त्यानंतर इथून इथपर्यंत जो असतो अनसॅच्युरेटेड रिजन असतात. ह्याच्या पुढचा जो पार्ट असतो त्याला म्हणतो आपण सॅच्युरेशन रिजन. आणि इथून जो हा जो पार्ट असतो तो असतो तुमची कोअर्सिव्हिटी, बरोबर आहे. आता कोअर्सिव्हिटी काय सांगते माझी, की लॉसेस सांगत असते. लॉसेस म्हणजे की हा पोर्शन जेवढा माझा जास्त असेल तेवढे लॉसेस माझे जास्त. म्हणजे इंग्लिश काय म्हणू शकतो, हा पोर्शन माझा जेवढा जास्त तेवढा लॉसेस जास्त, ह्या पोर्शन माझा जेवढा कमी तेवढा लॉसेस कमी. म्हणजे सरळ काय, की माझी साईज ऑफ कर्व जेवढी माझी जास्त आहे जेवढी माझी कमी आहे त्याच्यावर तुमचे ठरत असते त्याचे लॉसेस कमी किंवा जास्त आहे. क्लिअर कळालं? ओके. आता हे जे रेसिड्युअल असेल किंवा रिलेटिव्हिटी असेल ना, हे थोडं लक्षात घ्या. तुम्हाला जर अजून जर नसतं कळालं, मी तुम्हाला थोडं वेगळ्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न करतो. बघा, आधी गेलं कसं लक्षात ठेवायचं सर, मी तुम्हाला जस्ट 3 फेज इंडक्शन मोटर जे असेल त्याच्या आपल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक लव्ह स्टोरीमध्ये तुम्हाला एक्सप्लेन केली. बघा, त्याच्यामध्ये तुम्ही नारू आणि सरू असे 2 व्यक्तींची तुम्हाला नावं सांगितली, बरोबर आहे. वाह क्या सीन है. म्हणजे सरळ काय असं म्हणू शकतो, समजा की नारू जे असेल किंवा एखाद्या व्यक्तीला नारूला सरोवर खूप मोठं प्रेम झालं, बरोबर आहे. आम्ही काय सांगितलं, नारू आणि दुसरं काय म्हटलं, सरू. नारूला सरोवर प्रेम झालं, बरोबर आहे. मग काय झालं, त्यांच्या लव्ह स्टोरीला सुरुवात झाली. लव्ह स्टोरीला सुरुवात झाली, हळूहळू त्यांची कसमे वगैरे पुढे जात जात 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष गेली. 3 ते 4 वर्षानंतर काय झालं, की त्यांच्या काही कारणास्तव ब्रेकअप झालं. काय झालं, काही कारणास्तव ब्रेकअप झालं. म्हणजे सरळ कळालं, इथं माझी लव्ह स्टोरी सुरू झाली होती. हळूहळू तुमची लव्ह स्टोरी पुढे जात 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 कुठपर्यंत गेली माझी, या सॅच्युरेशन पॉईंटपर्यंत. इथे काही कारणास्तव मला काय झालं, म्हणजे काय झालं, ब्रेकअप झालं, बरोबर आहे. मग ब्रेकअप झाल्यानंतर मग त्यांची डाऊनफॉल चालू झाला. त्याच्या आयुष्यात काय झाला, डाऊनफॉल चालू झाला, बरोबर आहे. तू समझा? हाँ. नहीं तू समझा नहीं. म्हणजे याचा अर्थ काय, की दुसरं कोणासोबत लग्न झालं, यांची जी वादी कसमोली झाली का, कंप्लीट नाही. मग ब्रेकअप झाल्यानंतर आता तो ज्या सुरुवातीच्या ज्या पोझिशनला होता, मग तो त्या पोझिशनला वापस यायला पाहिजे. त्याची जी सिच्युएशन होती, पहिली सिच्युएशन तिथे यायला पाहिजे, बरोबर आहे. मग तसं नव्हतं. काय झालं, की तो इथे या पॉईंटला आलो. याचा अर्थ काय, याचे काही ना काही त्याचे काय झाले, आठवणी राहिले. ह्या जो पोर्शन काय सांगतो माझ्या, तू त्या परत त्या सिच्युएशनला येऊ शकतो का, परत तू स्टार्टिंगला जसा होता तसा होऊ शकतो का, त्याच्या डोक्यामध्ये काही ना काही, त्याच्या माइंडमध्ये काही काय असेल, त्याच्या आठवणी असेल. आणि त्या आठवणी जे असेल दॅट इज कॉल्ड रेसिड्युअल मॅग्नेटिक फ्लक्स. लक्षात राहिलं. म्हणजे जो 0 पोझिशनवर नाही येता, तो वापस त्याच परिस्थितीमध्ये नाही तर त्याच्यामध्ये काही ना काही त्याच्या आठवणी असेल. त्या आठवणीमध्ये काय असेल त्याला म्हणायचं रेसिड्युअल फ्लक्स. क्लिअर कळालं? ओके. हां, क्या बात है सर, क्या बात है सर. आता याच्यामध्ये इम्पॉर्टंट पॉईंट तुम्हाला सांगितलं होतं परमेबिलिटी. आणि याच्याबद्दल मी तुम्हाला ऑलरेडी डिस्कस सुद्धा केलं होतं, की जी परमेबिलिटी असेल ती आपली डिफरंट मटेरियलची डिफरंट परमेबिलिटी असते, बरोबर आहे. आता डिफरंट मटेरियलची डिफरंट परमेबिलिटी म्हणजे सर काय नाही कळालं, बरोबर आहे. तुम्हाला सांगितलं होतं की आपण BH कर्व असेल त्यानुसार मी तुम्हाला सांगतो की याचे फ्लक्स जे असेल ते कोणाचे कमी किंवा कोणाचे जास्त असेल. याची तुम्हाला ट्रिक सांगतो बघा, ते कसं लक्षात ठेवायचं. तुम्ही CSMSS कॉलेजचं नाव ऐकलं असेल, CSMSS, बरोबर. मग CSMSS न लिहिता आपण थोडं वेगळं लिहायचे, CSMCC लिहायचं, बरोबर आहे. आता CSM आणि CC नेमकं काय होतं सर, तुम्हाला मी सांगतो. C म्हणजे काय होतं, इथे लिहायचे CRGO. काय लिहायचे, CRGO फर्स्टला. त्यानंतर इथे लिहायचं बघा सिलिकॉन स्टील. काय लिहायचं, सिलिकॉन स्टील, बरोबर आहे. आता हा स्टील सोडायचा नाही आहे, बरोबर आहे. इथं स्टील लिहून घ्यायचा, क्लिअर आहे. परत इथेही स्टील लिहून घ्यायचा, क्लिअर आहे. हां, मग हा स्टील नाही सोडला सर, मग इथं काय लिहायचे, हा M जो असेल त्याच्यावर लिहायचे माइल्ड स्टील. काय लिहायचे, माइल्ड स्टील. आणि हा जो असेल त्याला लिहायचे कास्ट. C म्हणजे काय, कास्ट सील. आणि शेवटचा जो असेल त्याला लिहायचे कास्ट आयर्न असेल. काय असेल ते, कास्ट आयर्न. क्लिअर. अशा प्रकारे तुमचा ह्याची परमेबिलिटी सगळ्यात जास्त आहे, त्याच्यापेक्षा याची कमी, त्याच्यापेक्षा याची कमी, त्याच्यापेक्षा याची कमी, त्याच्यापेक्षा याची कमी. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला हा सिक्वेन्स असेल तो लेस टू मोर तुम्हाला घेऊन जातो, दॅट इज कॉल्ड एज परमेबिलिटी. क्लिअर कळालं? ओके. हां, मग तुम्हाला जर कर्व काढायचं असेल सर तर मी तुम्हाला ग्राफिकली कसं म्हणू शकतो. मग सगळ्यात पहिलं तुम्हाला CRGO काढावं लागेल, त्याच्यानंतर तुम्हाला काढावं लागेल सिलिकॉन स्टील काढावं लागेल, त्याच्यानंतर तुम्हाला काढावं लागेल माइल्ड स्टील असेल, त्याच्यानंतर असेल बघा कास्ट स्टील असेल, त्याच्यानंतर असेल बघा कास्ट आयर्न असेल. क्लिअर कळालं? मी तुम्हाला सांगितलं होतं CSMCC लिहायचं. CSMSS कॉलेजचं नाव तुम्ही ऐकलं असेल, त्याच्यावर शॉर्ट ट्रिक तुम्हाला बनवली. मग सर आता आम्हाला एक महत्त्वाची गोष्ट कळाली की याची परमेबिलिटी सगळ्यात जास्त आहे. कोणाची हो, CRGO. कोणाची परमेबिलिटी सगळ्यात जास्त आहे, CRGO. सर मग ट्रान्सफॉर्मरमध्ये आपण CRGO का नाही वापरत, तुम्ही सर आता सांगितलं की ट्रान्सफॉर्मर काय वापरतो आपण, सिलिकॉन स्टील वापरतो. त्याचं मेन कारण आहे की त्याच्यामध्ये कॉस्ट सुद्धा मॅटर करते मित्रांनो. काय मॅटर करते, कॉस्ट, बरोबर आहे. की CRGO जो असेल तर मी ट्रान्सफॉर्मरसाठी वापरलं, त्याची कॉस्ट जी असेल ती परवडेबल नाही.
मग कुठली परवडेबल आहे? सिलिकॉन स्टील. मग याचा अर्थ असा आहे कसं की ट्रान्सफॉर्मरमध्ये CRG वापरतच नाही. हो, तो वापरता. कधी वापरते तेही लक्षात ठेवा की CR जो असेल ती नेहमी आपण वापरत असतो बघा पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये वापरत असतो. कुठं वापरत असतो आपण त्याला? पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये. लक्षात ठेवा CRG कुठं वापरतो आपण? पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये. त्याच्यानंतर आपण जे सिलिकॉन स्टील जे सांगितलं होतं त्याला म्हणलं आपण डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरमध्ये वापरत असतो. कुठं वापरत असतो आपण त्याला? डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर. पक्का लक्षात ठेवा हायेस्ट परमिटिव्हिटी असेल CRGची असेल, लोएस्ट परमिटिव्हिटी असेल कोणाची असेल? कास्ट आयर्नची असेल. क्लिअर आहे? अशा प्रकारे आपण जशी आपली परमिटिव्हिटी रिक्वायरमेंट असेल तशा ठिकाणी आपण त्याला काय करत असतो? यूज करत असतो. म्यू ऑफ CRGO इज ग्रेटर दॅन म्यू ऑफ सिलिकॉन स्टील. हे रिलेशन पक्का लक्षात ठेवा. क्लिअर आहे? पण CRGOचं कॉस्ट जास्त असल्यामुळं आपण जनरली ट्रान्सफॉर्मरमध्ये सिलिकॉन स्टील वापरत असतो. मी तुम्हाला ट्रान्सफॉर्मर डिझाईन सुरुवातीपासून सिंगल कॉईलपासून तो कोअरपर्यंत मी तुम्हाला घेऊन आलो होतो. पाठीमागची व्हिडिओ बघा तुम्हाला सहज लक्षात येऊन जाईल. ओके, अपेक्षा करतो तुम्हाला इथपर्यंत सगळं व्यवस्थित समजलं असेल. आता याच्यानंतर नेक्स्ट लेक्चरला असं आपण कोअरपासून सुरुवात करू. ओके, स्टेप बाय स्टेप तुम्हाला पॉईंट टू पॉईंट तुम्हाला समजेल. शॉर्ट सांगतो तुम्हाला मशीनबद्दल कुठलाही डाऊट राहणार नाही. आणि एवढं करून सुद्धा तुम्हाला जर काही डाऊट किंवा काही इश्यू असेल तर तुम्ही मला 100% मेसेज किंवा कमेंट करू शकता. ओके, चला भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, थँक्यू.